त्या माझ्या मतदारसंघामध्ये जो केमिकल झोन आहे त्या केमिकल झोन मध्ये त्या आल्या, त्यामुळे माझ्या समस्या तिथे सुटल्या असत्या, त्या सुटल्या नसत्या, त्या सोडवल्याच नाही. तुम्ही का आलात नाही, पक्षाकरता भ्यायलात, घाबरलात काय मला माहिती. ते वैयक्तिक दौरा होता पण कोणालाही नाही कळवलं. अर्ध्या एक तासात मी तिथून निघाले. मंत्री महोदय, पहिला आपल्यावर माझा हक्काचा आक्षेप आहे. मुंडे साहेबांचे आणि माझे संबंध काय होते हे आपल्याला जवळून माहिती आहे. आणि ज्या ज्या वेळेला कोकणामध्ये मुंडे साहेब आले त्या वेळेला न्याहारी करण्याकरता भास्कर जाधवच्याच घरी आलेले आहेत. असं कधीही झालं नाही की भास्कर जाधवच्या घरी आले नाहीत. तुम्ही मंत्री झालात, मला आनंद आहे, आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात आलात आणि आम्हाला कोणालाही न सांगता तुम्ही येऊन गेलात, त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज आहोत. हा पहिला मुद्दा. विशेष करून आपण आलात त्या माझ्या मतदारसंघामध्ये जो केमिकल झोन आहे त्या केमिकल झोन मध्ये त्या आल्या, त्यामुळे माझ्या समस्या तिथे सुटल्या असत्या, त्या सुटल्या नसत्या, त्या सोडवल्याच नाही. तुम्ही का आलात नाही, पक्षाकरता भ्यायलात, घाबरलात काय मला माहित नाही, परंतु तुम्ही आलात नाही. मंत्री महोदय, माझ्याकडे एक लक्ष्मी ऑर्गॅनिक एक कंपनी निघालेली आहे, तुम्हाला माहित आहे. तुम्हालाही निवेदन दिलं. गेले 180-90 दिवस लोक तिथले ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत. आपण या संदर्भामध्ये काही लक्ष टाकलंय का, काही टाकणार आहात का, हा एक माझा मुद्दा आहे. आणि तुम्ही बघितलं असाल, तुम्ही गेला होतात की तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फक्त आणि फक्त केमिकल झोन असल्यामुळं केमिकलच्या कारखान्यानं प्रचंड त्या ठिकाणी प्रदूषण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून जशा पद्धतीने इथं कंट्रोल करायचा आपण प्रयत्न करताय, तशाच पद्धतीनं तिथे सुद्धा प्रदूषण होऊ नये याकरता कंट्रोल करण्याकरता आपण पुढाकार घेणार का? पुढाकार तर एक नेता म्हणून घेईन, पण मंत्री म्हणून ज्या ज्या तक्रारी येईल त्याचं निवारण करीन. मी त्या दिवशी कोकणामध्ये एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी आल्यामुळे मी कुठलाही दौरा नाही. मी एक म्हणजे माझ्याकडे शुगर फॅक्टरीज आहेत, मोलॅसेसवर काय काय उद्योग असू शकतात हे बघण्यासाठी आले होते. वैयक्तिक दौरा होता म्हणून कोणालाही नाही कळवलं. अर्ध्या एक तासात मी तिथून निघाले. पण तेव्हा मी आल्याचं कळल्यामुळे लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या उपोषणाला जे बसलेले लोक ते आले होते. कलेक्टरशी मी तात्काळ त्यावेळी बोलले आणि त्यांना संबंधित आदेश दिलेले आहेत. त्याबद्दल सुद्धा जे काही डोळ्याला आणि आम्हाला दिसेल प्रदूषण यंत्रणांना, आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू. तुम्ही म्हणालात तर त्याच्यावर सुद्धा आम्ही वेगळी बैठक. गायकवाड, शेवटचा प्रश्न. चला पुढची गायकवाड. धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल. ताई, मी तुमच्याशी गेल्या अधिवेशनामध्ये पण सांगितलं होतं की आमच्या धारावीमध्ये जास्मिन मिल रोडला एक आरएमसी प्लांट झालेला आहे आणि आरएमसी प्लांट हा 50 मीटर दूर असावा रेसिडेन्शियल एरियापासून, असा नियम असताना सुद्धा आणि इतर सुद्धा नियम धाब्यावर बसून तो आरएमसी प्लांट केला जातोय, चालू आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला निवेदन दिलं होतं की ह्या आरएमसी प्लांट बद्दल बघा. तर मला अपेक्षा आहे, तुम्ही जशा मुंडे साहेबांचं रक्त आहे तसंच मी पण गायकवाड साहेबांचं रक्त आहे आणि आपण दोघींनी मिळून ह्या प्लांटवर जरा काम करूया. कारण लोकांचं इथे खूप नुकसान होतंय, खूप प्रदूषण झालंय, लोकांना शुद्ध हवा मिळत नाही आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तर ताई, त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तिथे व्हिजिट करणार का, माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि हा आरएमसी प्लांट बंद करणार का, त्यांच्यावर कार्यवाही करणार का, हा क्वेश्चन आहे ताई. की तात्काळ आता खरं आरएमसी प्लांट्स एवढे आहेत राज्यामध्ये, तर त्याला मी आत्ताच्या आत्ता म्हणजे मी इथून बाहेर जायच्या आधी माझे अधिकारी तिथे जातील आणि तपासणी करतील. म्हणजे मी जाण्याचा वेळ पण दडवायला नको. तात्काळ तिथे आम्ही तपासणी करू. काय आपल्याला चुकीचं आढळलं तर आपण त्याला कायद्याने योग्य ती कारवाई करू. ही आपका आहे क्या अबू आझमी साहेब? आता मी बाहेर जायच्या आधी अधिकारी गेले असतील, प्लीज नोंद घ्यावी याची.